नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या इतिहास विषयातील धार्मिक समन्वय या धड्याखालील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, परस्पर संबंध शोधून लिहा। यातील पहिले सहसंबंध दिले आहेत महात्मा बसवेश्वर जे कर्नाटक राज्यातील आहेत, तर संत मीराबाई राजस्थान या राज्यातील आहेत। दुसरा सहसंबंध आहे, रामानंद यांनी उत्तर भारतात कार्य केले, तर चैतन्य महाप्रभू यांनी बंगालमध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगण्याचे कार्य केले। याचप्रमाणे चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात, तर शंकरदेव यांनी आसाममध्ये कार्य केले। स्वाध्यायातील दुसरा प्रश्न आहे, खालील तक्ता पूर्ण करा। खालील तक्त्यातील पहिल्या स्तंभात भक्ती चळवळ, महानुभाव पंथ आणि शीख धर्म ही माहिती दिलेली आहे। दुसऱ्या स्तंभात आपल्याला त्यांचे प्रसारक, तर तिसऱ्या स्तंभात त्यांच्याशी निगडित ग्रंथांची नावे लिहायची आहेत। रामानुज, संत रामानंद, संत कबीर, चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, मीराबाई हे भक्ती चळवळीचे प्रसारक होते। सूरसागर, रामचरितमानस, परमरहस्य हे भक्ती चळवळीशी संबंधित ग्रंथ आहेत। चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक आणि प्रसारक होते, तर लीळाचरित्र, धवळे, सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, शिशुपाल वध हे महानुभाव पंथाशी संबंधित ग्रंथ आहेत। गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते, तर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु होते। गुरु ग्रंथ साहिब हा शिखांचा पवित्र धर्मग्रंथ आहे। स्वाध्यायातील तिसरा प्रश्न आहे, लिहिते व्हा। यातील पहिलं विधान आहे, संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले। उत्तर, संत कबीर यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही। सत्यालाच ईश्वर मानले। सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली। जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत। त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते। त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले। त्यामुळे संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले। दुसरं विधान आहे, महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम। उत्तर, महात्मा बसवेश्वरांनी जातीभेदाला विरोध केला। त्यांनी लोकांना श्रमाचे महत्त्व सांगितले। त्यांचे कायकवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे। त्याचा अर्थ श्रम हाच कैलास होय। अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले। त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली। या गोष्टींमुळे त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला। स्वाध्यायातील चौथा प्रश्न आहे, खालील चौकटीत लपलेली संतांची नावे शोधा। या चौकटींमध्ये काही संतांची नावे दडलेली आहेत, ती याप्रमाणे: गुरु गोविंद सिंग, सूरदास, गुरु नानक, मीराबाई, मनमथ स्वामी। स्वाध्यायातील शेवटचा भाग आहे उपक्रमाचा। यामध्ये सुफी संगीत परंपरेतील एखादे भजन मिळवून सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचे सादरीकरण करायचे आहे। मुलांनो, यूट्यूबमध्ये सुफी भजन असे लिहिल्यास तुम्हाला सुफी परंपरेतील भजने मिळतील। त्यांचा सराव करून शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे सादरीकरण करा। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण धार्मिक समन्वय या धड्याखालील सर्व प्रश्नोत्तरे पूर्ण केलेली आहेत। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता भेटूयात पुढील पाठाचा स्वाध्याय सोडविण्यासाठी। धन्यवाद।